पुसदमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष, आज भव्य उद्घाटन सोहळा. इंजिनियर घुटे यांचं समाज प्रबोधन, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक पर्व. शिवचरित्रातून प्रेरणेचा संदेश. 19 फेब्रुवारीला भव्य शोभायात्रा. डीजे विरहित पारंपरिक मिरवणूक, शहरातून एकात्मतेची हाक. शिवप्रेमींना सहकुटुंब उपस्थितीचं आवाहन. नमस्कार, आपण बघत आहात सत्ताशाही न्यूज चॅनल. छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक दिगंबर जगताप यांनी पत्रकार परिषदेत शिवजन्मोत्सव आयोजनामागील उद्देश स्पष्ट केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं संवर्धन, युवकांमध्ये स्वराज्याची जाणीव निर्माण करणे तसेच समाजात एकात्मता व संस्कारांची जपणूक व्हावी, हा या उत्सवाचा प्रमुख हेतू असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवपर्व अंतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना प्रेरणा देणारे कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवजयंती उत्सव हा केवळ उत्सव नसून समाज जागृतीचा व राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा सोहळा आहे, असं नमूद करत जगताप यांनी सर्व शिवप्रेमींनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन केलंय. धर्म, पंथ, जातीभेद यांच्या पलीकडे जाऊन एकत्र येत शिवरायांच्या कार्याचा गौरव करणे आणि त्यांच्या आदर्शांचं अनुसरण करणे हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सोबतच दुपारी 2 नंतर छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शोभायात्रा प्रमुख ॲडव्होकेट भारत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वात ही शोभायात्रा उत्साहामध्ये पार पडणार आहे. या शोभायात्रेमध्ये विविध प्रकारची पथकं, लोकनाट्ये, सोबतच लोकनृत्ये, विविध समाजाचं सांस्कृतिक दर्शन, अशा प्रकारच्या झाक्या, महापुरुषांचे विचार प्रकट करणारे देखावे, विविध भजनी मंडळं, लाठीकाठी पथकं आणि इतर शालेय विद्यार्थ्यांच्या झाक्या राहणार आहे. अशा पद्धतीच्या आकर्षक कार्यक्रमांशी या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवाय एकंदरीत 15 तारखेला सुरू झालेल्या